साईराम साईमाई सकाळ आज वाजले 7. आज खूप लेट झालेला आहे आम्हाला, कारण का आम्ही लेट आलेलो काल रात्री, म्हणून लेट उठायला झाला. तर आता आम्ही ब्लॉग चालू पण केलेला आहे जस्ट, आणि आता आम्ही चालायला पण घेतलेलं आहे. तर आजचा आहे आमचा पल्ला शहापूर ते खर्डी आहे. तर आम्ही आता दुपारच्या हॉल्टला शहापूरला पोहोचणार आहे, आणि नाश्ता विष्टा आता काय असेल ते करू. आज तर नाश्ता तर सगळे दाबूनच करणार, कारण का इडली वडे आहेत तिकडे. तर कम से कम मुलं तर 2-3 तरी प्लेट खातील आरामात. राम तर आज आमचा स्पेशल डे आहे. तर हा ठीक आहे, बोल चल. आमचे सर्वांचे लाडके मित्र मनीष शांताराम तळेकर यांचे वडील म्हणजे शांताराम तळेकर यांची आज सेवानिवृत्ती आहे. त्याच निमित्ताने त्या काकाने आपल्याला टी शर्ट स्पॉन्सर केली आहे. शिकलेले गाई सेवक आलेले हॅपी रिटायरमेंट. तर मनीषच्या बाप्पांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. बोला सिद्धेश परब. खूप आभारी आहे, त्यांनी आम्हाला टी शर्ट उपलब्ध करून दिली. धन्यवाद. तर आम्हाला आज नाश्त्याची पण सोय आहे, कारण का आज आम्हाला फक्त स्कॅनर पाठवायचं आहे. किती पण नाश्ता करा, स्कॅनर पाठवा. किती पण तिथं झोपले तरी काय नाही. आणि आजपासून तर दररोज इडली वडेवाले नाश्त्याला, दररोज. तर तुम्हाला तर दाखवणारच ब्लॉग मध्ये. तर आज आमचा चॅलेंज लागलेला आहे चालत्यामध्ये. हा आमचा सुमित दशरथ विश्वकर्मा त्यांनी चॅलेंज लावलेला आहे एका मुलासोबत की कच्चा पापड पक्का पापड. हे 5 वेळा बोलल्याने आपल्या पिल्लूला तो बोलला तर 5 वेळा तर सगळ्यांना मिसळपाव आहे, सगळ्यांना मिसळपाव. आता बघूया आपण बोलतो की नाही तो. चल बोल. कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड. यार यार 4 वेळा बोललेला, पण तो 5व्या वेळी चुकला. बॅड लक. आपण नेक्स्ट टाइम बोलू, नेक्स्ट टाइम बोलणारच आपण. ठीक आहे, चालेल. काय बोलतो काय बोलतो सुमित, बोलशील काय? ठीक आहे, मिसळ पाव भेटेल आपल्याला काय याला मग आमचं काय असं आहे काय? मग आपल्याला लिंबू तरी भेटेल की नाही? लिंबू ठीक आहे. हे बोलतोय की नाही? बोलतोय ना. हा भाई, बोल ना भाई. कॉंग्रॅच्युलेशन भाई. बोलल्यावर आई जाऊ मिसल पाव आहे तर ऐकायलाच नको. बोल. तर आज असं बोलायचं झालंय की आमचा पिल्लू सिद्धेश परब हा साईबाबांसाठी शायरी बोलणार आहे. तो पहिल्या दिवशीपासून बोलत होता. तर तो काय पूर्ण फास्ट ट्रेन झालेला पूर्ण. तर पहिली निशाणी पकडायचा. निशाणी चालत जायचा का रिक्षाने जायचा काय माहिती. तर आज आम्हाला भेटलेला आहे रस्त्यातच चालतं. आज आमच्यासोबतच चालतोय, कारण का त्याला माहिती आहे ना नाश्ता पुढे भेटणार नाही आमच्यासोबत नाही चालला तर तो आज शायरी बोलणार आहे. तर आता आपण बघू. चला. 7 जन्माची असेल पुण्याई, म्हणून घडते ही वारी. आम्ही नाचत खेळत आनंदाने जातो साई दरबारी. ओम साईराम. पदयात्रामध्ये हीच तर मजा वेगळी असते बघा ना भाई. नदीवर आंघोळ करण्याची मजा तर वेगळीच असते. साईराम. साईराम. नदीवर पवायला तर मजा तर वेगळीच आहे ना भाई. कसं वाटेल? एक नंबर. गरमी लागते आता. ऊन पण भरपूर आहे. ऊन असल्याने सगळेजण तर नदीची मजा तर वेगळीच घेतात. आता तुम्हाला थोडा वेळातच दाखवेल.
साईराम, आता आम्ही त्या नदीवरनं निघालो. आता आमचा नाश्त्याचा हॉल्ट आहे. कसं वाटलं नदीवर पोहताना? खूप चांगलं वाटतंय आपल्याला. एकदम थंड वाटत होतं ना, एकदम थंड. मजा आली, पण काय पण बोला. आंघोळ केली जरा फ्रेश वाटलं, फ्रेश, एकदम फ्रेश वाटलं. आता पुढं आपण नाश्त्याच्या हॉलला जाऊ. नाश्त्याच्या हॉलला भेटू. चला साईराम. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. साई सेवकचा क्राऊड. हे बघा, शिवशाही वाले, शिवशाही. भाई वन साइडा कसा आहे रे नाश्ता? का बोलता? आता वाजलेत 12 वाजता आम्ही नाश्त्याच्या हॉल्टवरून निघालो आणि आता चालले जेवायच्या हॉल्टवर. तर ऊन तर खूप आहे. नाश्ता तर खूप खाल्लाय. मला आता वाटतं सगळ्यांनी 3-3, 2-2 प्लेट बॅग भरले. चॉकलेट होते, केक होते, चिक्की होती, इडली होती, अमूल कूल खूप काय होता. मस्त, एकदम एक नंबर होता. साईराम, ऊन खूप आहे. 40 डिग्री सेल्सिअसवर तापमान गेलंय, तरी आम्ही चालतोय. जर असं आमचं चालणं असेल ना फास्ट तर 1-1.5 तास. जर आम्ही स्टॉप घेत गेलो ना 2 तरी वाजतीलच. आता बघू कधी पोचतोय. ऊन बघून तिथं स्पॉट घ्यायची विचार तर वाटत नाही. हा, तापमान खूप गरम आहे. वरच्या ऊनपेक्षा खालच्या ऊन जास्त गरम आहे. आणि असं गरम होतंय ना वरून खालून. त्या डांबरची पण हीट पूर्ण येते वरती चेहऱ्यावर. तुम्हालाच माहिती असेल. म्हणून तर बघा ना, आम्ही किती पूर्ण पॅकअप मध्येच चाललो. तर एक नंबर का फील. वाशा किलोमीटर राहिलं, 5 किलोमीटर. मस्त. शेवटचे 5 किलोमीटर. आता आम्ही स्पॉटवरती पोहोचणार. नॉनस्टॉप चाललं, नॉनस्टॉप. काय घेर टाकलंय मुलांनी. क्या बात आहे यार. हे बघा ना, सगळे आपलेच आहेत. हे बघा, जोश पाहिजे. कोणाच्या पायावरती जोश पाहिजे. आईला भेटायला चाललं, बाबाला. ऊन तर बोललं ना, ऊन खूप जास्त आहे. लेग कडक ऊन आहे. मेन तर बोलायला गेलो ना, तर जे काही लोक रस्त्यावर पाणी देतात ना, त्यांना माझ्याकडून सलाम. कारण की एवढं भर उन्हात ती लोक पाणी वाटत असतात. मी तुम्हाला आल्यावर दाखवेलच. आत्ताच्या ह्याच्यानंतरच्या म्हणजे आजच्याच ब्लॉगमध्ये कोण पाणी देणार असेल ना, तुम्हाला नक्की दाखवेल. पण त्याला मानाचा सलाम भाई. साईराम बोलतो. आणि आमचा चॉकलेट बॉय सुमित विश्वकर्मा. हा बघा, ह्या दादांना भाई सलाम ठोकला पाहिजे. मी तुम्हाला बोललेलं ना व्हिडिओमध्ये, एवढी पब्लिक चालते, एवढी पब्लिक. बोललो काय, एवढी पब्लिक चालते. एवढ्या पब्लिकांना पाणी पाजायचं म्हणजे खाऊन आहे एवढा भर उन्हात. हा बघा रितेश, हालत खराब झाली आहे उन्हामुळे. भाई त्यांना मानाचा सलाम भाई. बघा बाबू, तुझं नाव काय? नितेश. त्या ऑल्टवर आम्हाला बाबू भेटला, नितेश. तर याने आम्हाला थोडी मदत केली. म्हणजे मदत म्हणजे एकदम आमच्यासाठी एकदम चांगली खुश खबर, गुड.
कारण का काय माहिती आहे का, त्या बाबूने आम्हाला हे दिला वायफाय ब्लॉक टाकण्यासाठी, कारण का नेटमुळे आमचा वायफाय अपलोड नाही होत आहे. जरा नेटचा पण प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप आम्हाला जरा हे बरा वाटला, कारण का त्या बाबूने आम्हाला मदत केल्याबद्दल. हे बघा आमची पब्लिक, हा बघा गचाड क्षेत्र रक्षक. साईराम. आता वाजलेले आहेत 4 संध्याकाळचे. संध्याकाळचे बघा 4. आता तर आम्ही थांबलो चाय प्यायला. आता आम्ही संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. आता आम्ही जाणार आरतीच्या स्पॉटला. आडगाव काहीतरी असं आहे. तर आता आम्ही जाऊच. आता चाय प्यायला थांबलो, तुम्हाला दाखवेलच. चाय मस्तपैकी गरम गरम 1 नंबर चाय. भेटू. आता थोड्या वेळातच आता आमची निशाणी येईल साई सेवकची. लाड लाड करून मला नेलं शिर्डीला, साईनी नेलं शिर्डीला. लाड लाड करून मला नेलं. आज वर्लीमधलं साईच्या भजन मंडळ आहे. तर आता आम्ही थोड्या वेळात तिथं जाऊ. तिथं पण फुल मचावणार आज आम्ही, कारण का भजन बोललं तर साई प्रेमी खूप तिथे जातातच आणि ऐकतात आणि मजा. Hey!